ओबीसीचा मोर्चा म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचे. सर्वांनी बसून घ्यायचंय. सर्वांनी जोरदार घोषणाची माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचा एकच पर्व. हाके सर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. ओबीसीचा मोर्चा त्यांनी 2 वर्षापासून पूर्वी या वाऱ्यामध्ये दिवा लावण्याचं काम केलं आणि ओबीसी मध्ये स्वतःची जाणीव त्यांनी निर्माण केली. माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्याला आता संबोधित करणार आहे. ते पंकजाताईंच्या भाषेमध्ये आपल्या गावात आलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचं. आणि सर्वांना नम्रतेची सूचना आहे. सरांचं भाषण संपल्यानंतर सत्कार होईल 1 मिनिटात. सरांना इथून आपल्याला व्यवस्थित गावाच्या बाहेर जाऊ द्यायचंय. तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही. त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. सर्वांना नम्रतेची विनंती की आपल्या नेत्याला येण्यासाठी जो त्रास झाला तो जाताना होऊ नये. आलेल्या पाहुण्यांना आपण व्यवस्थित काढून देऊ. पोलीस प्रशासनाला आपल्याला सर्वांना त्यांना सहकार्य करायचंय, स्वयंसेवकांना सहकार्य करायचंय. मी आदरणीय हाके सरांना नम्रतेची विनंती करतो की या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करावं आणि स्टेजवरील सर्वांना विनंती की आपण शांततेने बसून घ्यायचंय. माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. धन्यवाद. काय नाव आहे काय नाव आहे केशव मुंडे गावंदार हा असं नको एवढं बाबा बोलू रे आपण तुला सांगायला मला वाटलं बाहेर विचार केशव मुंडे तू थोडं समजून घ्यायचं असते सगळ्यांनी समजून घ्यायचं असते कळायला गोष्टी काळ्याची वाडी आणि एक व्हायचं म्हणून जीवाची वाडी तुम्ही थोडं तर काय पाय पडत असेल गर्दी पंचक्रोशीतील सर्व गावामधील तरुण आता काय गाव एवढी आहेत सगळ्यांची नावं घेतो. थोडस विचारपीठावर उपस्थित असलेल्या माणसाने राग मानायचा नाही. मी कुणाचंही नाव घेणार नाही कारण सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं. अरे किती गाव आहेत टोटल? 32 गावांची नाव आहेत. 32 नाही असं होतं वाचू असं होतं बघ ते मोठा फोटा अशा वाटत पडलं खाली काही होत नाही पण असं पडतंय नाही तर चुकून गांधीवाडी कासारी बोडखा गावदारा आंबेवडगाव सोनगाव पिंपळवाडा घागडवाडा परळी केंद्राची वाडी हातोला डोंगर पिंपरी जीवाची वाडी चिंचाळ निरगुड मानेवाडी भवानवाडी सुरकी मोहा माळेवाडी सेंद्रा सोनहिरा दिंद्रुड धाराशिव कोथरूड सुरजगाव धुरंदर परतूर डोंगरकिन्ही कांची बहादूर आणि टाकळी चिखलबीड. एकदा सर्वांनी कान्याची वाडी एकदा सर्वांनी या बीड जिल्ह्यामध्ये माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेबांचं आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. साहेब एकच मिनिट वेळ घेतो. सर्वांनी ही आपल्या बीड जिल्ह्याची वज्रमूठ आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे एकदा हात वर करून सगळ्यांनी ताकद द्यायची आहे. लक्ष्मण जी हाके साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हाके साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. खरं तर सारी गावामधली घटना बरोबर का आलेले बरोबर. आणि कमानीचा विषय कुठे घडला? गोगलवाडी मध्ये कमानीचा विषय घडला. हो
बंधूंनो, अगदी एक 15-20 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. अनेक सभा काय सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात करतोय ते रात्री 9, 8, 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत या महाराष्ट्रातला 18 पगड जातीचा आवाज. मी कुठल्या आमदाराचं खासदार पोरगं नाही. इथं विचारपीठावर बसलेली माणसं एकदम सर्वसामान्य कुटुंबातली आहेत. तिडके साहेब, काय तुम्ही गणित घातलंय मला माहिती नाही, पण भोगलवाडीचा इतिहास पहिल्यांदा त्या खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. पाटील, चंद्रसेन पाटील, सानप साहेब, आता बघा सगळ्यांची नावं. कुट्टे साहेब आहे तिकडे, आबा आहेत आमचे, बडे साहेब, किती जणांची नाव घ्यायची, माफ करा. आमचे माऊली शिरसाट आहेत, आगाव सर आहे, आमच्या चव्हाण साहेबांनी आता मनोगत व्यक्त केलंय. अरे अरे थांबा थांबा, बोलायचं आहे, सविस्तर बोलायचं. अरे बोलू, सविस्तर बोलू. हे बघा, माझ्या अगोदर आबांनी चांगलं सगळ्यांना धुवून काढलंय आणि आमचे ते पवनकरवरांनी पण धुवून काढलंय सगळं. काही गोष्टी विचारांच्या बोलूया. अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला, संविधानाचं तत्व सांगितलं, पण माणसं काय ऐकायला तयार नाही. गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग धोपट्याला सुरुवात केली, मग माणसं आमच्याकडे बघायला लागली. आता इथं आलेली पोरं 5 किलोमीटर पायी चालत आली, पोरं 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 8 किलोमीटर मध्ये एकही पोरगा आपलं तुटोस तर ओरडत होता आणि घोषणा देत होता. आणि अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं, गाव गाड्यात राहणारी माणसं, ऊस तोडणारी माणसं, शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं, आम्हाला स्वाभिमान दिला वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांनी. दिला की नाही दिला? आता इथं बॅनरवरती इकडे एक वरती फोटो आहे वसंतराव नाईक यांचा. अरे बंजाराचा पोरगा जातीपातीच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांपर्यंत पोहोचणारा. कधी इथल्या या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का? घेतलं नाही? घेतलं. आता इथं एवढे महामानव आहेत, आता जरंगीला एक फोटो काढून पाठवा. अरे साल्या, आरक्षण मागतो तू, एक मिनिट, आरक्षण मागतो तू. तुझ्या बॅनरवरती कधी राजर्षी शाहू महाराज, कधी बाबासाहेब, कधी महात्मा ज्योतिराव फुले, कधी मंडल, बीपी मंडल, कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो तरी कधी तू टाकला का? आणि ह्याला काय पाहिजे? आरक्षण. काय पाहिजे याला? अरे काय म्हणते ते? अरे 34 पास ला काय करणार आहे? अरे काय बोला, शक्ती म्हणजे काय? शक्ती शक्ती. बघा, ऐका, माझ्या माता भगिनी, माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेल्या आहेत. खंबा खंबा इकडं माता भगिनी सगळ्या बसलेल्या आहेत. आपण जबाबदार माणसं आहोत. आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाताई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमचे माननीय छिलमरावजी भुजबळ असतील, तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील, पत्रकार बांधवांना मला जबाबदारीने सांगायचं आहे. मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात, हाके सर तुम्ही एवढं ओरडताय, तुमचे ओबीसीचे नेते काय बोलत नाही? महाराष्ट्राला मला विचाराने सांगायचंय, माझी माणसं बोलत नाहीत. थांबा 2 मिनिटं.
अरे 2 मिनिटं. आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत. आमचे नेते महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या हक्क अधिकारावरती गदा येईल असं वागत नाहीत, असं बोलत नाहीत. कारण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत. आम्हाला गावातला बलुता करतो, आम्हाला गावातला अट्टा करतो, आम्हाला गावातला दीनदलित कळतो, आदिवासी कळतो. आमच्या ताईने कधी वेळवाकडं बोलल्या? धनुभाऊ कधीही एखादा शब्द उलटा पलटा बोलले का? प्राध्यापक राम शिंदे कधी वेळावाकडा एखादा शब्द बोलले का कधी? बावनकुळे साहेब कधी वेळावाकडे बोलले? जयकुमार गोरे कधी वेळावाकडे बोलले? कारण आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली 14 करोड जनता डोळ्यासमोर ठेवून गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनामध्ये, कुणाच्या मनामध्ये जरा सुद्धा त्याला वाईट वाटू नये अशा पद्धतीने आमची माणसं जबाबदार वागतात. आता नीट ऐका. बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून दिला, देवट्या बरोबर आहे, काय नाव नाही? इथला आमदार कोण? प्रकाश. मला माहिती आहे गिरावर. ऐका 2 मिनिटं ऐका. हे बघा, बीड शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला. आता शांत ऐका की 2 मिनिटं. बीड शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेलं माहित आहे का? माननीय छगनरावजी भुजबळ गेले की नाही गेले? काल परवा काय बोलला माहितीये का? म्हणला पालकमंत्रीपदाला, मंत्रीपदाला म्हणला माझी जात आडवी. आयला गुन्ह्यानं म्हातारं झालं का वयानं म्हातारं झालं? अरे प्रकाश सोळंकी, वय तुमचं लय आहे राव, तुमच्या अर्ध्या वयाचा पण नाही मी. प्रकाश सोळंकी साहेब ऐका 2 मिनिटं ऐका. अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदरसिंह सोळंकी झाला त्यावेळी जात नाही तुमची आडवी कधी आली का नाही? अरे तुम्ही धनूर मधनं निवडून गेला, आमच्या लोकांनी कोणी मतं दिली असतील का नसतील गावगाड्यातल्या? तुम्ही दिली का नाही? अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असतं तुमचं? झालं असतं का नाही? आता ऐका, त्याला म्हणावं तुला जरंगीला पाठिंबा द्यायचा ना, तुला काय थांबा, अरे थांबा. त्याला काय पाठिंबा द्यायचा ते देऊ द्या, पण पहिला आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि गेवराईचा आमदार मुरकुल्या आता पापडा नाही, मुरकुल्या. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2-3 लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात, तुम्ही केअरटेकर आहात. तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या जात समूहाबद्दल बेजबाबदार वागणार नाही, संविधानात्मक वागेल, कायद्याची शपथ घेतली. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो? आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांड्यावरून, आमच्या गावामधून. आणि आम्ही तुम्हाला काय मत देतो? आता जबाबदारीने सांगतो बरं का. आपल्याच माणसाने आम्हाला सांगितलं, आम्ही प्रचार करत होतो, आम्ही गेवराईला उमेदवार उभा केला होता. आपल्याच माणसाने सांगितलं सर आपल्या माणसाला निवडून आणायचंय, तिकडे काही जाऊ नका, तिकडे काही जाऊ नका. आपल्याच माणसाने सांगितलं. आणि ह्याच माणसाने आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो बेजबाबदार मागणी करतो, जो बेकायदेशीर मागणी करतो, जी संविधानाला मान्य नाही, जी आयोगांना मान्य नाही, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मार्लापल्लेंना मान्य नाही. ती मागणी काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक जी.आर. काढला. त्या जी.आर. मध्ये 3 पानाचा जी.आर. आता ऐका, मला काय लय बोलता येतं, लय कोणाकोणावर टीका करता येते, पण महाराष्ट्र आपल्याला बघतोय. आपल्याला जबाबदारीने वागायचंय, जबाबदारीने बोलायचंय. तो जी.आर. काढला, 3 पानाचा जी.आर. 2 पानं प्रस्तावनेमध्ये गेली, 2 पानं प्रस्तावनेमध्ये गेली आणि मग हळूच शेवटी 4 वळीचा जी.आर. काढला.
थांबा थांबा थांबा. त्या चेअर मध्ये ऐका, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ऐका 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 2 मिनिटं. आम्ही तुम्हाला मतदान दिलं, तुमच्याकडे बघून दिलं. आम्ही काही पंडितकडे आणि सोळंकीकडे बघून आम्ही तुम्हाला मतं दिली का? नाही दिली ना. आमच्या मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली, त्या शिकवणीला आम्ही मतदान दिलं. बरोबर आहे का चुकीचं आहे? हा प्रकाश सोळंकी म्हणतो म्हणजे जात आडवी आली. आता या प्रकाश सोळंकी, आता ऐका, मला तर खूप लोकांविषयी बोलायचं होतं. आता मी ज्या समाजामधनं पुढे येतो, धनगर समाजातनं. आता बीड जिल्ह्यामध्ये किती मतदान आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकही आमदार झाला नाही यांचा. इकडे लातूरची मंडळी आले. लातूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही आमदार झाला नाही. धाराशिव मध्ये झाला नाही, नांदेड मध्ये झाला नाही, बहिरमजात्या जालन्यामध्ये झाला का? का झाला नाही? मतं किती तुमची? अरे सोळंकी, तुझी जात आडवी आली तुला. अरे 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराचा लोकसंख्या असताना एकही आमदार या भागात झाला नाही. तसंच छत्रपती संभाजीनगरला. मग आता मला सांगा, 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची ही अवस्था, तर मग गावगाड्यातला बेरड, बेडर, रामोशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेलदार, वडार, कुडमुड्या जोशी, पारधी, कडक लक्ष्मीवाला, आता किती लोकांची नावं घेऊ? माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी. मग आमच्या मुस्लिमांमधला बागबान, छप्परबंद, कासार, लमान, बंजारा. या माणसांचं काय? हा महाराष्ट्र आमचा आहे, तुमच्या बापाची जागिरी आहे. तुमची संख्या किती? 5-10%. आमच्या 4 पिढ्यांनी तुम्हाला मतदान दिलं. मी नेहमी सांगतो, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय ना, महाराष्ट्र बघायचा असेल तर तुम्हाला पोहरा देवीला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल तर भगवान गडावर यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, माळेगावच्या खंडोबाला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आरेवाडीच्या बिरोबाला यावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, संत गाडगे बाबांचं नाव घ्यावं लागेल, जीवा महालेचं नाव घ्यावं लागेल, बेहरजी नायकांचं नाव घ्यावं लागेल, तानाजी मालुसरेंचं, बिरसा मुंडाचं नाव घ्यावं लागेल. लागेल की नाही? तुम्हाला एक प्रयोग सांगतो. फडणवीस साहेब, आम्ही 18 पगड जातीने आम्ही तुमच्याकडे बघून मतदान दिलं. अरे आमचे वंदनीय गोपीनाथराव मुंडे, एका बाजूला राजू शेट्टीला म्हणायचंय, अरे शेतकऱ्याचं पोरगा आहे तू, ये इकडं. एका बाजूला महादेवराव जानकराला म्हणायचे, अरे मेंढपाळाचं पोरगा आहे तू, इकडे ये. सदाभाऊ खोतांना म्हणायचे, अरे ही लय धडपडताय तू, इकडे ये. हरिभाऊ आठवड्यांना म्हणायचे, अरे तांड्यावरचा माणूस आहे, प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, तू इकडे ये. आणि ते बंजारा आणि वंजारी वेगळं मला नव्हते बरं का मुंडे साहेब. पाशा पटेल पुण्यामध्ये एक पैलवान असलेलं मुरलीधर मोहोळ नावाचं पोरग बारक, अरे इकडे. ही झाली 18 पगड जातीची गावगाड्यातली माणसं. पण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजेंना पण म्हणायचे, राजे तुम्हाला मी आमदार करतो, मी तुम्हाला मंत्री करतो. आणि तुम्ही काय म्हणता? माझी जात आडवी आली आणि मला पालकमंत्री पद मिळालं. आता दुसरं आहे का? दुसरं आता आमचे पवार साहेब, आता माझी तेवढी उंची आहे का नाही तुम्ही ठरवा. मी छोटा माणूस, तर तो बजरंग सोनवणे म्हणतो हे ग्रामपंचायतीचा सदस्य नाही. नाही, मी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही. ऐका ऐका ऐका, 1 मिनिट ऐका. बजरंग सोनवणेंना मला सांगायचंय, तुझ्या तुतारीवर निवडून आला ना, 2 मिनिट ऐका, तुझ्या तुतारीवर निवडून आला ना, त्या शरदचंद्रजी पवारांच्या बारामतीमध्ये परवा दिवशी
हजारोंच्या संख्येनं माणसं रस्त्यावर उतरली. बारामतीमध्ये गेलोय, तू तुझी कुठली अगरबत्ती लावतो तू? तुला काय संविधान माहितीये? तुला काय 11 पदजाती माहितीये? काय तुला सोशल जस्टिस माहितीये? तुला गावगाड्यातली माणसं आरक्षण का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं, कशासाठी दिलं गेलं, हे काय माहितीये रे तुला राजा? इंग्लिश सोडावं, इंग्लिश हवा बोलतो. इंग्लिश. अरे या महाराष्ट्रामध्ये भल्या भल्यांचा माज या महाराष्ट्राने उतरवलाय. सखा पाटील नावाचा एक अनभिषिक्त सम्राट होता मुख्यमंत्री. त्याला कोणी पराभूत केलं माहितीये का? जॉर्ज फर्नांडिस नावाच्या माणसानं. आणि माझा नेता गोपीनाथराव मध्ये कोणाला भिडायचा माहितीये? शरद पवारांना भिडायचा बारामध्ये जाऊन. अरे तुम्ही लढायचं विसरून गेला. लढायचं विसरून गेलाय तुम्ही. लढायचं काय झालं? पवार साहेब तुम्ही मंडळी यात्रा काढली नागपूरवरनं, बरोबर आहे का? मंडळी यात्रा ऐका, मंडळी यात्रा काढली नागपूरवरनं, बंद केली आम्ही. 2 दिवसात एक्सपोज केलं. त्यांना आम्ही प्रश्न विचारला, पवार साहेब बजरंग सोडवणे जरांगेच्या रॅलीत सहभागी होतोय. थांबा. प्रकाश सोळंकी मुघड पत्रकार परिषद घेतोय. तो मुरकुले आमदार सरळ जरांगेला पाठिंबा देतोय. आमचं काय चुकलं? थांबा रे राव रे. थांबा. हे बघा, मी अग्रेसिव्ह भाषेत निश्चित बोलतोय, पण तुमच्या मनातली दहशत या लोकांची कमी झाली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रयत, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातल्या 11 पगड जातीच्या, दीनदलिताच्या, गोरगरिबाच्या, आदिवासींच्या, भटक्या विमुक्त जाती जमातींची मोठ. महाराजांचं नाव घेतलं की मोठ जय जयकाराची मोठ होते. पण तुम्ही काय केलं? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लाकडं घातली आमच्यात. अरे मल्हारराव होळकर माहितीये? नाहीत माहिती मल्हारराव होळकर. दिल्लीच्या तख्तावर 3 बादशाहांना बसवलं त्यांनी. त्यामुळे आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडू नका. पवार साहेब तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्याकरण आत्मसात केलं, पण आमच्या गावगाड्यातल्या 11 पगड जातीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही. पवार साहेब तुम्हाला व्हायचंय पंतप्रधान, पण घरामध्ये कोण कोण? सुप्रियाताई, सुनेत्राताई, अजितदादा पवार, रोहित पवार. आणि तुम्ही मंडळी यात्रा करताय. काय सांगितलं मंडळी? सामाजिक न्याय. गावगाड्यातल्या ओबीसींना, गावगाड्यातल्या दीनदलितांना सामाजिक न्याय हक्क कुणी दिला? मंडळ आयोगाने दिला. आणि तुम्ही घरामध्ये सगळी पदं घेतली, कारखाने घरामध्ये घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, गावगाड्यामधल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत हरी विठ्ठल म्हटलं जात नाही. तुमचे वाढपी झाली पाहिजेत. अरे एक मुंडे नावाचा वाढप्या झाला तर गावगाड्यातली माणसं बोलायला लागली, चालायला लागली, संघर्ष करायला लागली, घोषणा द्यायला लागली, आमदारकीचं स्वप्न बघायला लागली. मी उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत. मी सांगोला तालुक्यात येतो पंढरपूरच्या पलीकडून. अरे पंढरपूरच्या पलीकडून येत असताना मी एक मेंढपाळाचं पोरगा आहे. आमची माणसं आम्हाला काय म्हणायची सांगतो गुट्टे साहेब. आमची माणसं आम्हाला म्हणायची, हाके सर, अरे ते मुंडे साहेब नावाचा आपल्या समाजात एक मोठा माणूस जन्माला आलाय आणि त्यांनी मोर्चा काढलाय पंढरपूरला, चला आपल्याला पंढरपूरला जायचंय. धनगराची माणसं काय म्हणायची, आपल्या समाजात मुंडे नावाचा माणूस एक जन्माला आलाय. म्हणजे भटक्या विमुक्तांची भाषा, बंजारा समाजाची भाषा. धोंडे साहेबांना वाटायचं अरे मुंडे साहेबांची थाप माझ्या पाठीवर असल्यास मला काय पाहिजे. मुंडे साहेब तुमची लेकरं पारखी झालेत, पोरकी झालेत. आज जर मुंडे साहेब नावाचा माणूस जर अस्तित्वात असता तर महाराष्ट्राला या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं.
मुंडे साहेब विलासराव देशमुखांच्या खांद्यावर हे हात ठेवू शकत होते. विलासराव अहो गावगाड्यातले फटके बलुते आलुते. अरे सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं गेलंय. काय राव आमच्या भटक्यांच्या ताटामध्ये कशाला येत आहे? करू दे, खाऊ दे ना त्यांना, येऊ दे ना पुढं. जरांगी काय म्हणतो, आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. एससीबीसी नको त्यांना, एससीबीसी नको त्यांना, ईडब्ल्यूएस नको. आम्हाला काय पाहिजे? ओबीसी मधून पाहिजे. कारण काय सांगू का? ऐका, शिक्षण नोकऱ्याचं पहिलं नाही त्याला. गावगाड्यातला बंजाऱ्याचा सरपंच नाही झाला पाहिजे, धनगराचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे, एखादा नगरसेवक सोनाराचा लोहाराचा, एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे. हे दुखणं आहे त्यांचं. आता मी एक महाराष्ट्रासमोर घोषणा करतो, घेऊन टाका तुम्ही आमचं ओबी मधलं आरक्षण. जबाबदारीने बोलतोय, परत म्हणतात द्यायला लागला की काय? ओबीसीचं घ्या तुम्ही. आता बोगस सर्टिफिकेट काढले तिथं ऑलरेडी, आणि आता एक JR निघालाय. त्या JRच्या माध्यमातून गोट्यातल्या, गावातल्या आणि नातेसंबंधातल्या. तसं तर तुम्ही आता फडणवीस साहेब, तुम्ही खरं तर वकील किंवा कायदेतज्ञ आम्ही समजतोय, आणि आजही अजूनही आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. त्या JRचा अर्थ, अहो आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं आहे, शिकलेली माणसं आहे. गोटे साहेब आपण काय शिक्षण कमी आहे का? हो, इथं शिकलेली बरीच मुलं आहेत. आम्हाला शिक्षण कमी आहे का तुमचं सगळ्यांचं? तुम्हाला JR कळत नाही का? कुणाला कळत नाही वाचायला? आगाव साहेब कळत नाही, शिरसाट साहेब कळत नाही का? मला JR वाचायला येत नाही. अरे प्रत्येक कॉमा, प्रत्येक शब्दाचा अर्थ, ह्रस्व दीर्घ वेलांटी, प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो की नाही कळतो? आज रोजी या JRच्या माध्यमातून पुढच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जेवढे ओबीसी मध्ये येऊ शकले नव्हते, कारण एकच ऍप्टिट्यूड द्यायचंय. आणि ऍप्टिट्यूड काय द्यायचंय? माझ्या नात्यातला आहे, माझ्या गावातला आहे. 2 मिनिटं आले बरोबर. काय सांगितलं त्यांनी? एका ऍप्टिट्यूड वर सर्टिफिकेट. फडणवीस साहेब, ऍप्टिट्यूड वर जात बदल नाही. जागेवर लोटू नये सर, बोलताय जरा थोडं भान पहा, शिस्त पाळा. सगळ्यांनी थांबून घ्यायचंय, थांबायचं. एका ऍप्टिट्यूड वर जात बदल नाही तुम्ही. जी संविधानाला मान्य नाही, जी आयोगांना मान्य नाही, जी न्यायालयाला मान्य नाही, जी या गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारी आहे. आज ओबीसी बांधव जात्यामध्ये आहे, उद्या माझ्या गावगाड्यातली दीन दलित आदिवासी जनता सुप्पामध्ये आहे. कारण तुमच्या बाजूला बोलायला आता फुले शाहू आंबेडकर नाही. काय चुकीचं बोलतोय? अधिकारवाणीने सांगणारा गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस नाही. आज भुजबळ साहेबांच्या साथीला खांद्यावर हात ठेवून जर मुंडे साहेब उतरले असते. आता काही माणसं म्हणतात मुंडे साहेब तर भाजपचे नेते होते, वरिष्ठ हो होते, पण ज्यावेळी जात निहाय जनगणनेचा प्रश्न संसदेत आला, त्यावेळी संसदेला घेराव घालण्यासाठी हेच गोपीनाथराव मुंडे, लालू प्रसाद यादव, शरद यादव, रामविलास पासवान या मंडळीच्या बरोबर भाजपचा देशाचा नेता ओबीसीच्या बाजूने उभा राहिला होता. काय चुकीचं आहे का? खोटं बोलतोय? अरे ती धमाक तुम्हाला आम्हाला दाखवावी लागल. गावगाड्यातल्या लोकांना 56,000 जागा तुमच्या गेलेत. जो झडपी मेंबर झाला, जो पंचायत मेंबर झाला, जो नगरसेवक झाला, जो सरपंच झाला, त्याला जा विचारायचं आणि या गाड्यामध्ये उभं करायचं, उतरवायचं. या गाड्यामध्ये येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आपल्याला ओबीसीची संघर्ष यात्रा काढायची आहे. तारीख 1-2 दिवसात सुंदर पाटील आपल्याला तारीख 1-2 दिवसात जाहीर करायची आहे. आता सकाळीच मी मांजर सुंब्यावर येत होतो, आणि तिथलं खंडाळी नावाचं गाव आहे बघा, खंडाळा. अरे पोरं रस्त्यावर चौकात आली, आणि पोरांवरती आज आत्ता दुपारी हल्ला करायचा प्रयत्न केला, मारहाण झाली. पोरं मागं फिरणारी पोरं काय मागं फिरणारी. तिथून पुढे गेलो, ते बळीराम तात्या, सानप साहेब सगळं मंडळींनी काय केलं मला माहितच नाही. आम्ही बायपासनं पुढे जाणार होतो, देवकी, बाग, पिंपळगाव आणि आदर नांदूरला जाणार होतो. अरे या लोकांनी थांबामध्ये बायपास होऊन हात जायचंय. मला घेऊन गेले ते गेवराईत, आणि गेवराईत माणसं किती? 15-20 हजार माणसं.
ही ओबीसीची ताकद आहे. तुम्ही फक्त दलित मुस्लिम त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागेल. मुस्लिम समाजातले 60% लोक ओबीसी मध्ये आहेत की नाही? अरे तुम्ही आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं अरे ह्याला संधी दिली पाहिजे, ह्याला संधी दिली पाहिजे, ह्याला संधी दिली पाहिजे, याला संधी दिली पाहिजे. मग बंधू भाऊ कुणाचा? दलित बांधवांना समजावून सांगा. 56 मोर्चे निघाले, 56. त्या 56 मोर्चामध्ये काय मागणी होती? अट्रॉसिटी कायदा रद्द करा. मराठवाड्याच्या भूमीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामकरणाच्या वादामध्ये आणि आमच्या दलित बांधवांची घरं जाळली कुणी? त्या दलित बांधवांना सांगावं लागेल मंडळ योग लागू करण्यासाठी कोण झटलं? बाळासाहेब आंबेडकर, विश्वनाथ प्रताप सिंग, अरुण कांबळे, महामानव काशीराम, या सगळ्या लोकांना तुम्हाला मला सांगावं लागेल. गावातली बहुजनांची एकी करावी लागेल. ज्या लोकांना तुमच्या बाप दाद्यांनी आपल्या पिढ्यांनी ज्यांना वारंवार निवडून दिलं त्या माणसाने तुमचं आरक्षण आज रोजी संपवलंय. अरे आता कुठेतरी एखादा PSI होत होता, आता कुठेतरी एखादा पोलीस मध्ये भरती होत होता, आता आमची पोरं मेरिट मधनं यायला लागले, आता आमच्या पोरांना संधी मिळायला लागल्या. पण अजून खूप लोक ऊसतोडीला जात आहेत, अजून खूप लोक मेंढपाळीचा व्यवसाय करतायत, अजून खूप पोरं मिलिटरी मध्ये भरती व्हायचा प्रयत्न करतायत, अजून खूप खूप पोरं आता अभ्यास पण आपली पोरं एवढी करायला लागली. यावर्षी UPSCचा निकाल लागला. किती पोरांनी UPSCची परीक्षा क्रॅक करावी? ऊसतोड मजुराच्या पोरानं, मेंढपाळाच्या पोरानं, गाव वगैरेच्या तुमच्या आमच्या घरातल्या पोरांनी कलेक्टर व्हावं. आमची माणसं जर आमच्या अवकातीवर आली ना, आता तुम्ही म्हणाला की सर हे काय हे काय हे काय. आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमधले, आम्ही कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये बंड केलं नाही, आम्ही कधी मातीच्या विरोधामध्ये बंड केलं नाही, आम्ही कधी कुणाला खाली मान घालावी लागेल असं वागलो नाही, आम्ही कधी जात वर्चस्वाची भाषा केली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून गेलं. शेवटचे 2 मुद्दे मांडले मी तुमच्या समोर नेहमी मांडत आलो. मी बीड जिल्ह्याची भूमी क्रांतिकारी भूमी आहे. बीड जिल्ह्यामधून साधारण 62च्या आसपास 7 जिल्ह्यातले क्रांतीवीर, पटरी सरकार, क्रांती शिवनाना पाटलांना निवडून कोणी दिलं? बीड जिल्ह्याच्या मातीने निवडून दिलं. त्या क्रांती शिवनाना पाटलांपुढं याच बीड जिल्ह्यामध्ये माणसं गेले आणि म्हणले इथं भगवान बाबा नावाचा एक संत आहे आणि तो काहीतरी वेगळं वागतोय, वेगळं वेगळं चाळ्या करतोय अशी तक्रार खुद्द संत भगवान बाबांच्या विरोधामध्ये केली गेली. मग ते क्रांतीशिव नाना पाटील भगवान बाबांना भेटायला गेले, भगवान बाबांचे विचार ऐकले आणि त्यांना पत्री सरकार म्हणून महाराष्ट्र म्हणून डोक्यावर घेतलं. त्या क्रांतीशिव नाना पाटलांनी भगवान बाबांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. या बीड जिल्ह्यामध्ये मी फिरतो, नारळी सप्ताहाच्या निमित्ताने अनेक गावामध्ये गेलो आणि ही माती प्रेमळ माणसांची आहे. ही माती संकटाच्या छातीवरती नाचून यश मिळवणाऱ्यांची ही माती आहे. पण या बीड जिल्ह्याचं आज जे विद्रूप चित्र निर्माण केलं गेलंय, तुमची माणसं बदनाम केली जात आहेत, तुमच्या माणसांना टार्गेट केलं जात आहे, माणसं ठरवून तुमच्यावरती सोडली जात आहे. तुम्ही काय बीड जिल्ह्यातून भांडण होतात काय? बीड जिल्ह्यातून गुन्हे घडतात काय? बाकीच्या जिल्ह्यात घडत नाहीत का? पुणे जिल्ह्यात घडत नाहीत? घडत नाहीत? सगळीकडे गुन्हे घडतात. पुणे साव बनायच्या भानगडीत जायचं नाही, जबाबदारीने बोलतोय. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची आम्हाला एकी करायची. महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे सत्य वाचून सगळ्या कळा झाल्या अवकळा. तुम्हाला सत्तेमध्ये जायचंय. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो जाऊ दे यांना पंचायत राज मधलं आरक्षण, पण तुम्ही आमदार आणि खासदार कुठं होता तेच बघू. 48 खासदार आणि 288 आमदार आणि आता येऊ घातलेल्या 2029 ला त्याची संख्या दुप्पट होणार आहे. डिलिमिटेशन दुप्पट संख्या होणार आहे
आता कोण तर फुटवर फुटवर काहीतरी वैयक्तिक कारणासाठी इकडं तिकडं तिकडं इकडे बेडूपुड्या मारतात. कशाला बोलायचं त्यांच्यावर, कशाला नाव घ्यायचं, अरे कशाला नाव घ्यायचं, कुणाला कुठं उड्या मारायचं ते मारू द्या. आता काही माणसं म्हणजे तुम्ही राजकारणावर बोलायला लागताय. अरे राजसत्ता या किती मिळालो. या गावामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्हाला आम्हाला या गोगलवाडी गावच्या लोकांना माझी विनंती आहे. अरे कमानीवरचा फोटो काढला अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलाय आणि तुम्ही एकटे नाही या. आम्ही जर रस्त्यावर उतरलो ना, लई लोक आहेत, गावाच्या गाव तालुक्याच्या तालुके. अरे 10% राजसत्ता यांच्याकडे, कारखाने यांच्याकडे, अर्थमंत्रीपद यांच्याकडे, गृहमंत्रीपद यांच्याकडे, महसूल मंत्रीपद यांच्याकडे, सहकार मंत्रीपद. तुम्हाला काय मिळालंय कधी? बाबांनो, मला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. जातीची युती करावी लागेल, राजकारणाची शेती करावी लागेल. हा महाराष्ट्र सोडावा लागेल. या महाराष्ट्रामध्ये परत एकदा, अरे नॉर्थ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. साऊथ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. नाहीतर दीनदलित SC ST बांधवाची सत्ता येते. आणि महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला, ज्या महाराष्ट्रानं या देशाला समतेचं तत्व दिलं, ज्या महाराष्ट्रानं या देशाला बहुजनांचं तत्व दिलं, त्या महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही आम्ही उघडे पडलेलो आहोत. आणि आज आपली माणसं बोलत नाही, अशा भ्रमात कुणी राहू नका. आपल्या नेत्याला कुणीही बोलण्याच्या भानगडीत पडू नका. अरे कोण कॅबिनेट मध्ये, ते कॅबिनेट मध्ये बोलतील, कोण हाऊस मध्ये, ते हाऊस मध्ये बोलतील. तुम्ही आम्ही हाऊ ना रस्त्यावरती उतरायला. जबाबदारी आहे त्यांच्यावर महाराष्ट्राची, हे जबाबदारीने वागतात. बघा, हे असले आंदोलन येतात जातात, पण गावगाड्यातला भाईचारा टिकवायचं काम शेवटी तुमच्या आमच्यावर आहे. आणि आम्ही ऐकून घेतोय, आम्ही एवढे दिवस ऐकून घेतोय म्हणजे आम्हाला काही कळत नाही. या पण भानगडीत पडायचं नाही. आम्हाला जर एकदा कळलं, ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे, जगन्नाथाचा रथ. तो जर एकदा जगन्नाथाचा रथ सुरू झाला ना, त्या दोरखंडाला कोण हात लावतोय, कोण वळतोय, तो कसा चाललाय, किती लाखोचा जनसागर आहे. जो आमच्या रथाला हात लावेल तो आमचा, आणि जो आमच्या चाकाखाली येईल काय होईल त्याच. आणि किती माणसं, 5 किलोमीटर रांग होती, 5 किलोमीटर. आम्ही काय आमदार खासदाराची पोर आहे? नाही. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. ज्या जालना जिल्ह्यातल्या वडी गोदरीने इतिहास घडवला, हे जरांगे नावाचा भूत ज्या भूमीमध्ये आम्ही हलवलं, त्याच बीड जिल्ह्यामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, याच बीड जिल्ह्यामधल्या लोकांनी तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, बाबासाहेबांचं तत्व संपवलंय, मंडळ आयोग संपवलाय. त्याच बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे की हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्याच्या चळवळीमध्ये बीड जिल्हा कुठंच मागे राहणार नाही. आणि मग बीड जिल्हा, मग जालना जिल्हा, मग लातूर जिल्हा, मग नांदेड जिल्हा, अरे पुणे जिल्हा सुद्धा आपल्या बरोबर आहे. माणसं उठतील, माणसं पेटतील. ही ओबीसीची लढाई खूप मोठी आहे. खूप काही बोलता येईल, खूप रात्रंदिवस बोलतोय, तात्विक बोलतोय, संविधानाचं तत्व बोलतोय, सगळं बोलतोय. आणि ह्याच्या पलीकडे जर कुणाला काय वाटलं, युट्यूब वरती जायचं, चॅनल्स वरती जायचं, बटन दाबायचं, नाव टाकायचं नुसतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. एक तासाच्या मुलाखती ऐकायला मिळतील. कारण मी कार्यकर्ता आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांना प्रमाण मानणारा. तिथं आलोय म्हणून बोलत नाही बरं का. मी बारामतीत सुद्धा हेच